नमस्कार मित्रांनो, गगनबावडा एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत रामलिंग देवस्थान पळसंबे, जे की पांडवकालीन गुफा आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा गगनगिरी महाराजांचा आश्रम हे देखील पाहणार आहे. असळच बाजारपेठेच्या थोडंसं अलीकडून आतमध्ये डाव्या बाजूला वळल्यानंतर साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन पोचतो. या ठिकाणी पोचल्यानंतर तुम्हाला 2 रस्ते पाहायला मिळतील. डाव्या बाजूचा रस्ता हा या ठिकाणी असलेले गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे त्या ठिकाणी जातो. तर या रस्त्यानं आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी हे पार्किंग आहे. या ठिकाणी आपली गाडी पार्क करून इथून पुढचा प्रवास आपल्याला पायी करावा लागतो. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्यांच्या माध्यमातून खाली उतरावं लागतं. इथून खाली आल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शनी दिसणारं हे मंदिर, ज्याला की एक पाषाणी मंदिर किंवा मोनोलिथ टेम्पल असं देखील म्हटलं जातं. याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी गगनगिरी महाराजांच्या पादुका पाहायला मिळतील. पांडवांनी बनवलेलं आहे सगळं. तर इथं पवित्र ठिकाण आहे, इथं ध्यान साधनाचं ठिकाण आहे. इथं गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे. ह्या साईडला गणपती आहेत, ह्या साईडला गणपती असं 12 पिंडे आहेत इथं. आणि इथं ध्यान साधना करावी ठिकाण आहे. तपश्चर्या इकडल्या साईडला कासव आहे, त्याच्यावरती आत तिकडे पिंडे आहे, त्याच्यावरती मंदिर आहे इथं ऋषी मंदिर. त्याच्या वर गेल्यानंतर रामाचं मंदिर आहे. त्याला एकाला 4 दरवाजे आहेत. वरच्याला ध्यान करायच्याला एक खोली, एक आसन आहे आत. इथं ध्यान करण्याचे ठिकाण आहे. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तर हे ठिकाण अजून सुंदर दिसतं. तर या ठिकाणाला एकदा तरी नक्की भेट द्या. गगनबावडा पर्यटनाशी संबंधित अधिक माहितीसाठी आपलं गगनबावडा एक्सप्लोरर हे यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर व्ही जे पाटील फोटोग्राफी हे इन्स्टा पेज फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.